परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली असून ही माहिती पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। ओळख पटलेल्या पीडितांपैकी एका पीडितीने पुढे येत पोलिसांकडे आपली अधिकृत बयान नोंदवलंय। या प्रकरणातील ही पहिलीच पीडिता समोर आली असून तिच्या साक्षीमुळे तपासाला निर्णायक दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दरम्यान प्रकरणात दुसऱ्या आरोपी विरोधातही तक्रार दाखल करण्यात आली आहे। 16 वर्षीय मुलीच्या आईने हुजेर खान इक्बाल खान याच्या विरोधात तक्रार दाखल केली असून त्यानुसार पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय अशी माहितीही यावेळी देण्यात आली आहे। या नव्या घडामोडींमुळे प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले असून पोलिसांनी तपासाला वेग दिलाय। तसेच उर्वरित पीडितांनीही पुढे येऊन न्याय प्रक्रियेत सहकार्य करावं असे आवाहन पोलीस प्रशासनानं केलं आहे। And we will be proceeding with the investigation accordingly. Apart from this, considering the seriousness of the issue, timely instructions have been given to us. जे स्टेटमेंट ते विक्टिम 15 वयाची जे विक्टिम त्यांनी दिलेली आहे त्यांच्या स्टेटमेंट अकॉर्डिंग काही सेक्शुअल अफेन्स सारखा ते समोर आला नाही त्या स्टेटमेंटमध्ये, तर ऑब्वियसली त्या कारणावर काही वाढीव सेक्शन तसा ॲड केलेली नाही। पण जर ते सेम विक्टिम माझ्या किंवा पोलिसाच्या समोर येऊन आणखी काही स्टेटमेंट जर त्यांनी दिलेली आहे तर देत आहे तर ऑब्वियसली त्यांची सेकंड स्टेटमेंट घेऊन तसा आम्ही वाढ करणार आहे। म्हणजे काय, ते मुली 15 वयाची आहे आणि ते विक्टिम मायनर आहे आणि ती समोर ऑन रेकॉर्ड आली, पण त्यांच्या स्टेटमेंटमधून काही सेक्शुअल अफेन्स सारखा काही निष्पन्न होत नाही। पण आमची जे FIR आहे ते सेक्शन्स तुम्ही बघितला तर ते पॉक्सो आणि ऑब्सिनिटीचे सेक्शन्स त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे। तर ॲटलिस्ट ऑन अ कोरॅबोरेटिव्ह